आपल्याला बळ देण्याकरिता इथे उभे आहेत. आणि आपला पहिलं तर मी सर्व नेत्यांचं या ठिकाणी आभार व्यक्त करतो की साहेब तुम्ही इथे आम्हाला वेळ दिला आणि तुमच्या शुभ हस्ते या प्रचाराचा नारळ फुटतोय. आभार देण्यास विक्रम बाप्पा काळे साहेब यांना विनंती करतो की त्यांनी उपस्थितांना थोडासा मार्गदर्शन करून पुढची दिशा कळवावी. धन्यवाद. निवडणुकीला आपण सर्वजण सामोरे जातोय. आताच विक्रांतजींनी सांगितल्याप्रमाणे आपण 61 उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने आपण उभे केलेले आहे आणि त्यांना पक्षानं अधिकृत उमेदवारी दिलेली आहे. प्रभाग 9 मध्ये 3 उमेदवारांना आपण पुरस्कृत केलेला आहे. प्रभाग 3 मध्ये अमधल्या उमेदवारांना आपण पुरस्कृत केलेला आहे आणि 14 मध्ये आपण शिवसेनेच्या उमेदवाराचा पाठिंबा घेतलेला आहे आणि त्यांना पण आपण दिलेला आहे. अशा पद्धतीने आपण स्वच्छ लातूर, ग्रीन लातूर आणि सर्व जाती धर्माला सोबत घेऊन जाणारं लातूर पुढे नेण्यासाठी आपण सज्ज झालेलो आहोत. कुणी काय केलं याहीपेक्षा आम्हाला काय करायचंय हे सांगण्यासाठी आपण मतदारांच्या पुढे त्या ठिकाणी जातोय. आणि म्हणून आम्हाला सर्वांना माहित आहे की कोरोना सारखं महाभयंकर संकट आपल्या जगावरती, देशावरती, राज्यावरती आलेलं होतं आणि त्या काळामध्ये आमचे तरुण इमानदार विक्रांतजी गोजमकुंडे हे महापौर होते, चंद्रकांतजी बिराजदार उपमहापौर होते आणि त्या संकटाने या दोघांची परीक्षा घेण्याचं काम केलेलं होतं आणि त्या परीक्षेमध्ये हे दोघे उत्तीर्ण झाले नव्हे तर मेरिट मध्ये पास झाले. रस्त्यावरती उतरून जीव धोक्यात घालून माझ्या लातूर शहरातला एकही नागरिक त्याला इजा पोहोचणार नाही ही खबरदारी घेण्याचं काम या दोघांनी अतिशय कसोशीने पार पाडलेलं होतं. तो जीव वाचवायला, तो प्राण वाचवायला त्याला आपण देवदूत म्हणतो. अशा पद्धतीचं काम कोरोना काळामध्ये या महानगरपालिकेच्या सत्तेवरती बसलेले विक्रांतजी गोजमकुंडे, चंद्रकांतजी बिराजदार यांनी केलेलं होतं. आणि म्हणून आज ते दोघे आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये आलेले आहेत आणि दोघेही ते आपल्या या निवडणुकीमध्ये उमेदवार आहेत आणि म्हणून त्यांना घेऊन एक विजन असलेला व्यक्तिमत्व आपल्या सोबत आहे. आणि म्हणून साठी आपल्या या लातूरकरांच्या जनतेला आपल्या लातूरची ओळख महाराष्ट्रामध्ये, देशामध्ये एक शिक्षणाचं माहेरघर, शिक्षणाचं प्रमुख केंद्र. आतापर्यंत महाराष्ट्रामध्ये पुणे हे शिक्षणाचं माहेरघर म्हटलं जायचं, परंतु ती ओळख आता बाजूला करण्याचं काम लातूरकरांनी त्या ठिकाणी केलेलं आहे. आणि म्हणून नवीन पॅटर्न शिक्षणाचा संपूर्ण देशामध्ये लातूरने निर्माण केलेला आहे. आणि म्हणून त्या निमित्तानं नुसतं शिक्षणामध्ये प्रगती झाली नाही, त्यामुळे व्यापारामध्ये प्रगती झाली. इथं चलन फिरू लागलं. इथं मग हॉटेलवाले असतील, किराणावाले असतील, भाजीवाले असतील, फुलवाले असतील, छोटे छोटे कापड दुकानदार असतील, या सगळ्यांचे अर्थकारण बदलण्याचं काम या सगळ्यामुळे झालेलं आहे. हे उदाहरणार्थ झाले, याचे विपरीत चांगले परिणाम अनेक घटकावरती झाले. आणि म्हणून त्या दृष्टिकोनातून आज लातूरची प्रमुख समस्या आहे की आम्हाला रोज पिण्याचं पाणी एकदा तरी स्वच्छ पाणी मिळालं पाहिजे. यासाठी आम्ही संकल्प केलेला की प्रत्येक प्रभागामध्ये गरजेनुसार वॉटर एटीएम चालू करण्याचा मानस आम्ही त्या ठिकाणी केलेला. शुद्ध पाणी, आरोचं पाणी. आज आपण पाहतोय बहुतांश आजार हे पाण्यामुळे होत आहेत. आणि म्हणून आज गरीबातला गरीब जरी आमचा नागरिक असेल, माणूस असेल, तरी सुद्धा तो म्हणतो 20 रुपये गेले हरकत नाही, पण जास्त पाणी पिऊ, आजार नको. आजार आला, सर्दी झाली, खोकला झाला, पडसा आला तरी 200 रुपयाच्या खाली दवाखाना होत नाही, 500 रुपयाच्या खाली दवाखाना होत नाही.
आणि मग त्या आजारापासून मुक्त व्हायचं असेल तर शुद्ध पाणी लोकांना जनतेला दिलं पाहिजे, हा दृष्टिकोन ठेवून आम्ही लोकांच्या समोर जाण्याचं काम या ठिकाणी करतोय. आणि मग त्या माध्यमातून आज आपण या ठिकाणी ग्रामदेवताचा आशीर्वाद घेतलेला आहे. मी तर 4 निवडणुका जिंकलोय. मी पहिल्यांदा सिद्धेश्वराच्या चरणी नतमस्तक व्हायला येतो. नंतर सुरत शावली बाबा दर्गाच्या ठिकाणी जाऊन आम्ही चादर चढवतोय. हा उपक्रम आमचा गेल्या 4 टर्म पासून सातत्याने सुरू आहे. आणि प्रत्येक वाढदिवसाला मी इथं अभिषेक करून पुढील माझ्या कार्यक्रमाला सुरुवात करतोय, कारण हे आपलं ग्रामदैवत आहे. आणि म्हणून आज आपण ग्रामदेवताचा आशीर्वाद घेतला आहे. आपण सुरत शावलीला त्या ठिकाणी जाणार आहोत आणि मला खात्री आहे की सिद्धेश्वर राया आम्हाला आशीर्वाद देईल आणि या येणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये या लातूरकरांची सेवा करण्याची संधी ईश्वर आम्हाला देईल अशी अपेक्षा मी या निमित्ताने या ठिकाणी व्यक्त करतो. आपल्या सर्वांचंच उमेदवार आणि त्यांचे सर्व सहकारी प्रभागामधून जे आमचे त्यांच्याबरोबर आलेले मतदार बंधू भगिनी आहेत, वडीलधारी आहेत, त्या सगळ्यांचंही मनापासून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं मी हार्दिक असं स्वागत या ठिकाणी करतो. आपल्या सर्वांना नवीन वर्षाच्या मनापासून हार्दिक शुभेच्छा मी या ठिकाणी देतो. आणि संजयजी बनसोडे साहेब त्यांना विनंती करतो की त्यांनी आपल्याला मार्गदर्शन करावं. लातूर महानगरपालिका 2026 आज तुमच्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये आपल्या लातूरचं ग्रामदैवत सिद्धेश्वर रत्नेश्वर यांच्या चरणी नतमस्तक होऊन आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवाराच्या प्रचाराचं शुभारंभ त्या पवित्र अशा ठिकाणावर आपण त्या ठिकाणी सुरुवात करीत आहोत. ज्यांच्या शुभास्ते या ठिकाणी आपण करणार आहोत ते राज्याचे सहकार मंत्री, आपल्या जिल्ह्याचे नेते आदरणीय बाबासाहेब पाटील साहेब, आपल्या मराठवाड्याचे नेते आदरणीय विक्रम बाबा काळे साहेब, आता स्टेजवरील सर्वच मान्यवर आणि समोर असलेले आपले सर्व उमेदवार आणि सर्व पदाधिकारी, माझ्या बंधूंनो, माझ्या बहिणींनो, सर्व पत्रकार बांधव, आत्ताच आम्ही सिद्धेश्वर रत्नेश्वरांचं दर्शन या ठिकाणी घेतलं. त्याला नतमस्तक या ठिकाणी आम्ही झालो आणि इथून आता आम्ही प्रचाराची सुरुवात आम्ही समग्र लातूर शहरामध्ये त्या ठिकाणी आम्ही करणार आहोत. त्या संदर्भातलं जे मनोगत होतं ते माजी महापौर विक्रांत भैया गोजमुंडे साहेबांनी आणि आदरणीय बाप्पासाहेबांनी त्या ठिकाणी आपल्याला सविस्तर असं या ठिकाणी सांगितलेलं आहे. आणि मी माझ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्व उमेदवारांना मी आज या पवित्र स्थानावरून मी तुम्हाला निवडून येण्याकरता मनापासून मी लाख या ठिकाणी तुम्हाला शुभेच्छा देतो. मला खात्री आहे आपण अतिशय सक्षम, प्रामाणिक आणि काम करणारे उमेदवार आपण त्या ठिकाणी दिले आहेत. जनतेची प्रामाणिकपणे सेवा करणारे उमेदवार आपण त्या ठिकाणी दिलेले आहेत. आम्ही काल 7 नंबर मध्ये सुद्धा गेलो होतो, आम्ही 2 नंबर मध्ये सुद्धा आम्ही त्या ठिकाणी गेलो होतो, 3 नंबर मध्ये सुद्धा त्या ठिकाणी आम्ही गेलो होतो, 4 नंबर मध्ये सुद्धा गेलो होतो, 5 नंबर मध्ये उद्या आम्हाला त्या ठिकाणी जायचं आहे. जनतेचा प्रचंड मोठा प्रतिसाद, एक पर्याय म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसकडे बघण्याचा लोकांचा दृष्टिकोन त्या ठिकाणचा आहे. आणि म्हणून मला खात्री आहे की चांगल्या जागा आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या त्या ठिकाणी येणार आहेत. काल जे काही आंबेडकर चौकामध्ये जे काही भाषण झाले त्याचं उत्तर त्याच चौकामध्ये किंवा कोणत्या तरी चौकामध्ये ज्यावेळेस आमची सभा होईल त्यावेळेस त्या ठिकाणी देतो. कारण हे ग्रामदैवत आहे आपलं, त्यांचं दर्शन घेऊन, आशीर्वाद घेऊन आपल्याला पुढे त्या ठिकाणी जायचं. आणि म्हणून अतिशय चांगला आज मोठ्या संख्येने आपण या ठिकाणी आपण उपस्थित राहिलात त्याबद्दल मी तुमच्या मनापासून तुम्हाला सुद्धा धन्यवाद या ठिकाणी देतो. आणि नवीन वर्षाच्या तुम्हा सर्वांना माझे जे सर्व उमेदवार आहेत ते सर्व निवडून यावेत अशी प्रार्थना करतो आणि शुभेच्छा देतो. आणि यानंतर आपले सहकार मंत्री, आपल्या जिल्ह्याचे नेते आदरणीय बाबासाहेब पाटील साहेब आपल्याला संबोधित करतील.
लातूर महानगरपालिकेच्या प्रचार सभेच्या निमित्तानं सिद्धेश्वर मंदिर रत्नेश्वर मंदिरामध्ये आपण प्रचाराचा शुभारंभ करण्यासाठी इथे उपस्थित आहोत। या कार्यक्रमाला उपस्थित असलेले राज्याचे माजी मंत्री माझे मित्र संजय भाऊ, शिक्षकांचे आपल्या सर्वांचे आमदार विक्रमजी काळे साहेब, खास करून आपल्याला शुभेच्छा देण्यासाठी आशीर्वाद देण्यासाठी उपस्थित असलेले आमचे विक्रमजी तात्या, ॲडव्होकेट वळद भाऊ, शहराचे अध्यक्ष मकरंदजी सावे, विक्रांतजी गोजमुंडे, चंद्रकांतजी बिराजदार, ॲडव्होकेट बेदरे साहेब, तरुणाचे युवकांचे अध्यक्ष, महिलांच्या अध्यक्षा मोहनरावजी कांबळे साहेब, संजयजी मेत्रे, ॲडव्होकेट, उपस्थित असलेले सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर प्रेम करणारे कार्यकर्ते, पत्रकार मित्र, उपस्थित आमचे सर्व उमेदवार आणि माझ्या तरुण मित्रांनो, महानगरपालिकेच्या होऊ घातलेल्या निवडणुकीच्या निमित्तानं आज आपण सिद्धेश्वराचा आज आशीर्वाद घेऊन या ठिकाणी आपला प्रचाराचा नारळ फुटला शुभारंभ झाला असं मी या ठिकाणी सर्वांच्या साक्षीने जाहीर करतो। आता सर्व मान्यवरांनी सांगितलं या सिद्धेश्वराची कृपा आपल्या पक्षाला निश्चित लाभणार आहे। हे निवडणूक लातूरकरांसाठी थोडीशी वेगळी आहे। आतापर्यंत लातूरकरांनी अनेक निवडणुका घेतलेल्या आहेत, परंतु या निवडणुकीचं एक वेगळं वैशिष्ट्य आहे की आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष वेगळ्या पद्धतीने या स्पर्धेमध्ये भाग घेतलेला आहे। 1 ते 11 प्रभागामध्ये आपले उमेदवार आपण उभा केले, काही ठिकाणी आपण त्यांना सपोर्ट केलेला आहे आणि अशा प्रकारचे जनतेमधले उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने देण्याचा प्रयत्न केलेला आहे। आपल्याला कुणाला इथे गुणवून काढायचं नाही, आपल्याला ही निवडणूक विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक लढवायची आहे। आज लातूरकरांचं स्वप्न आपल्याला या येणाऱ्या काळामध्ये या मतदानाच्या माध्यमातून पूर्ण करायचे आहे। लातूर शहराला किमान 2 दिवसाला तरी पाणी कसं मिळेल स्वच्छ आणि चांगल्या प्रकारचं, लातूर शहरामध्ये स्वच्छता कशी चांगली राहील, वेळेवर गाड्या कशा येतात, आरोग्याचा प्रश्न कसा या ठिकाणी सोडवला जाईल, त्याचबरोबर आपली शिक्षणाची पंढरी म्हणून या लातूरकरांनी शिक्षणामध्ये महाराष्ट्रामध्ये दबदबा निर्माण केला आहे, खेळामध्ये दबदबा निर्माण केला, या ठिकाणची बाजारपेठ मोठी आहे। या सगळ्याला शोभेल अशा प्रकारचे आमचे उमेदवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस काम करणार। जे जे लातूरकरांना आवश्यक गोष्टी आहेत या ठिकाणी तरुणासाठी आम्हाला ज्या ज्या ठिकाणी जागा आहे त्या ठिकाणी त्यांच्यासाठी चीप करून देणार। इथे शिक्षणाची पंढरी म्हणून ओळखली जाते, त्याच्यासाठी आम्हाला ही लायब्ररी करायची आहे की आज इथल्या मुलांना आपल्याला पुण्याला जाण्याची आवश्यकता पडणार नाही। इथं संजय भाऊ, मी आणि काळेसाहेब एकदाच जपानला गेलो होतो, त्या ठिकाणी आमच्या बघण्यात एक त्या ठिकाणचा वेस्टवर जो घनकचरा आपण काढतो त्याच्यावरचा कारखाना आम्ही स्वतः बघितला आहे। साखर कारखान्यासारखाच पण वेगळ्या पद्धतीचा कारखाना, 15,000 करोड रुपयाचा ते कारखाना होता। वेस्टची किंमत काय ते जपानवाल्याला विचारा, ज्या देशामध्ये याचा प्रॉडक्ट केलं जात आहे 3 प्रॉडक्ट त्या कारखान्यामधून निर्माण केले जातात। एक मेटल काढलं जात होतं, शेतीसाठी कंपाऊंड खत केला जात होता आणि उरलेल्या मटेरियल मधून त्या ठिकाणी वीज निर्मिती केली जात होती। लातूरच्या अनेक वर्षांपासून बातम्या ऐकतोय आम्ही, महानगरपालिकेने जागा घेतली पण त्या ठिकाणी वेळ तेवढं टाकलं जात नाही, त्याची विल्हेवाट लागली जात नाही, त्याच्यामुळं परिसराच्या लोकांचा शरीरावर दुष्परिणाम होत आहे। त्या सगळ्या गोष्टी येणाऱ्या निवडणुकीच्या काळामध्ये आम्हाला करायच्या। या शहरामध्ये अजून काही गोरगरीब लोक आहेत, अल्पसंख्याक समाज आहे, दलित समाज आहे, त्यांना घरकुलाच्या या ठिकाणी आम्हाला त्यांच्या स्वतःच्या नावावर जागा नाही, कबाले द्यावं लागणार आहेत, समाज मंदिरं नाहीत। या सगळ्या गोष्टी या निवडणुकीच्या माध्यमातून या राज्याचे उपमुख्यमंत्री ज्यांच्या हातामध्ये ती चावी आहे आणि मी सहकार मंत्री म्हणून काम करत असताना
ही जबाबदारी माझ्यावर दिल्याबरोबर लातूरला काय पाहिजे माझ्या खात्याकडून, तर एक सहकार भवन पाहिजे म्हणून त्याच्यासाठी 30 कोटी रुपयाचा निधी दिलाय आणि येणाऱ्या काळामध्ये दादाच्या हस्तच त्या ठिकाणी आपल्याला लोकार्पण करायचे आहे. कारण आज सहकार जवळ आपल्या लातूरमध्ये देखील आपल्याला त्याला गती द्यायची आहे, महिलांना त्याच्यामध्ये समावेश करून घ्यायचे आहे, तरुणांना संधी द्यायची आहे. येणाऱ्या काळामध्ये आता नोकरी आपल्याला या 2 क्षेत्रामध्येच आहेत. हे क्षेत्र सीमित न ठेवता अधिक तरुणाला कसं काम लावता येईल ही भूमिका आमच्या माध्यमातून राहणार आहे. आणि स्वच्छ आणि पारदर्शक कारभार, एका ठिकाणून काम करण्याची व्यवस्था आम्हाला करायची आहे, ऑनलाईन पद्धतीनं काम करायचे आहे. अशा प्रकारचं काम राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ही सगळी आमच्या भगिनी क्वालिफाईड आहेत, शिकलेल्या आहेत, चांगले उमेदवार आहेत आणि आमच्याकडे जुने 2-3 लोक अनुभवी आहेत. आमचे विक्रांत जे आहेत, बिराजदार जे आहेत, मोहन कांबळे साहेब आहेत, या सगळ्या मंडळीचा भागवत अनुभव, नवीन लोकांची ताकद मिळून राष्ट्रवादीची ताकद आम्ही स्वतः आहे बसून इथं 15 तारखेपर्यंत मी आणि संजय काळे साहेब ठाम म्हणून असणार आहोत आणि या भागाच्या कार्यकर्त्यांच्या पाठीमागे राष्ट्रवादीची ताकद लावून आमचा विचार घेतल्याशिवाय महानगरपालिका चालू शकणार नाही. अशा प्रकारचं आम्हाला काम करायचं आहे. वातावरण चांगलं आहे मित्रांनो, गडबड करू नका. मत मागत असताना एक मत मागायचं नाही. आपल्याला हात जोडून विनंती आहे, तिथंच खूप मोठा धोका होत असतोय. सगळ्यांनी सांगायचं की आम्हाला मला एक कमी द्या पण माझ्या मित्राला सहकार्याला एक अधिक द्या. अशा प्रकारची आज मंदिरामध्ये नारळ त्याच्यासाठीच फोडलाय आपण. हातात हात घालून चिमट्या घालायच्या नाही, डोळा मारायचा नाही, गेल्यावर आणि मिळून जायचं, चोरून जायचं नाही. हे आपल्या निवडणुकीचं गमक राहणार आहे. म्हणून अधिक न बोलता हे कामाच्या विकासाच्या संदर्भात आपण सभा घेणार आहोत. आम्हाला विकासाची कामं करायसाठी वेळ पुन्हा गेलाय आणि मग कुणाचे तर उत्तर देणं, कुणाला तरी टोले मांडणं, कुणाला तरी टोचून बोलणं याच्यात वेळ घालायला आमच्या पक्षाकडे, आमच्या नेत्याकडे, आमच्याकडे वेळ नाही. आम्ही ते विकासाचा अजेंडा घेऊन तुमच्याकडे जाणार. आमचा जाहीरनामा निघणार आहे, ते बघत असताना जे करणं होणार आहे तेच आम्ही केलंय आणि ते होते तेच करायची भूमिका आमची राहिलेली आहे. अधिक वेळ न देता कार्यकर्त्यांना तुम्हाला सर्वांना आजच्या दिवसाच्या निमित्तानं खूप खूप शुभेच्छा देतो. पैकीच्या पैकी निवडून यावेत असे सिद्धेश्वराला प्रार्थना करतो. माझा आणि सिद्धेश्वराचं वेगळं नातं आहे. महादेव भक्त आहे, माझ्याही गावात महादेव आहे. आज मंत्री मी झालो संजय भाऊ तर दर्शन घेतल्याशिवाय मी जात नाही. काय होतंय मला माहिती नाही, तिथे गेले की ऊर्जा येते. देव काही दिसत असतंय का, देव काही बोलत असतंय का, ते आपल्या अंतरात आपल्याला माहिती आहे. आपण अंतःकरणातून जर सेवा केली तर आपण अनेक वेळेस बघितलंय ते घडू शकतंय. श्रद्धा घेऊन तुम्ही काम करा. आता हा सिद्धेश्वर आणि दुसरा सिद्धेश्वर म्हणजे मतदार राजा, त्याला समोर ठेवा. त्याचा विश्वासघात होणार नाही अशा प्रकारचं वर्तन करून या महानगरपालिकेला विकासाकडे नेण्यासाठी ही निवडणूक आपण लढवत आहोत. त्याच्यासाठी माझ्या वतीनं, माझ्या पक्षाच्या वतीनं इथे आलेल्या उमेदवारांचं पुन्हा एकदा अभिनंदन करतो, शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आभार. कोण तुझा भाई मानते.